आपण पाहत आहात मराठवाड्यातील आपल्या हक्काचे व्यासपीठ मराठवाडा न्यूज नेटवर्क। गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा हकनकवाडीत दिवाळी साजरी। दिनांक 10 जानेवारी 2026 वार शनिवार हकनकवाडी तालुका उदगीर येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा प्रोफेसर मोटेगावकर सर, डॉक्टर प्रशांत चोले व वादे सर यांच्या हस्ते करण्यात आला। प्रतीक अर्जुन कार्लेवाड MBBS, अमोद रणजित फड MBBS, विशाल देवीदास केंद्रे MBBS, विशाल रोहिदास फड BAMS, नीता सुधाकर चोले BAMS साठी निवड झाली आहे। या विद्यार्थ्यांचा हकनकवाडी येथे सत्कार करण्यात आला। एकाच गावातून 5 डॉक्टर पदासाठी निवड झाल्याने अक्षरशः हकनकवाडी गावात दिवाळी साजरी करण्यात आली आहे। विद्यार्थ्यांच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर व गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसत होता। गावातील लोकांनी पेढे वाटून व गोडधोड जेवण करून दिवाळी साजरी केली। अभ्यासाला प्राथमिकता द्या, कसल्याही परिस्थितीत अभ्यास करा, उच्च शिक्षण घ्या, आपल्या आईवडिलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवा। आपले आईवडील कुठल्या परिस्थितीतून आणि किती कष्टातून आपल्याला पैसे पुरवतात याची जाण ठेवा। त्यांचे स्वप्न काय आहे ते पूर्ण करा। अभ्यास जीवन आहे। आईवडिलांच्या चरणी आपलं मस्तक ठेवा, तिथे स्वर्ग आहे। आईवडिलांपेक्षा मोठा कोणीही नाही। आपले मित्र चांगले ठेवा, मोठे स्वप्न पहा आणि छत्रपती शिवाजी महाराज घडवायचे असतील तर महिलांनीही जिजाऊ बनलं पाहिजे। असा सोहळा प्रत्येक खेड्यातील विद्यार्थ्यांचा व्हावा, प्रत्येक समाजातील विद्यार्थ्यांचा व्हावा। वेळेला महत्त्व द्या, आपला वेळ वाया घालू नका। मोबाईल कामापुरता वापरा। RCC मोटेगावचे नाव महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशात व संपूर्ण जगात केलं पाहिजे, असे प्रतिपादन RCC मोटेगावकर यांनी केलं। तर या ठिकाणी शेतकरी संघटनेचे जनार्दन पाटील, RCCचे वांदे सर, डॉक्टर चोले यांनी आपले मत मांडले। संभाजी ब्रिगेडचे लातूर जिल्हा अध्यक्ष यांना नुकताच छत्रपती संभाजीराजे कार्य गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले। याबद्दलही त्यांचा सत्कार करण्यात आला। सत्कार मूर्तींच्या आईवडिलांचाही सत्कार यावेळी करण्यात आला। यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष व दैनिक अधिकार नामाचे पत्रकार, युवा पत्रकार संघाचे उदगीर तालुका अध्यक्ष उत्तम फड, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा सचिव मोहनेश्वर विश्वकर्मा, समर्थ धोंडू तात्या विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष देवीदास केंद्रे, सरपंच पुत्र सुग्रीव पवार, उपसरपंच नवनाथ फड, शिक्षक पांडुरंग फड, लोणी, अर्जुन कार्लेवाड, रणजित फड, सदाशिव केंद्रे, रोहिदास फड, सुधाकर चोले, मधुकर कार्लेवाड, रामदास फड, नरसिंग चोले, प्रकाश फड, अनिकेत फड, मुकेश फड, धीरज राठोड, मुक्तन फड, बालाजी कार्लेवाड, माधवराव फड, ॲडव्होकेट माणिकर, परशुराम फड, सुदर्शन फड, व्यंकटी मुंडे, यादवराव फड, कोंडाबाई फड, शोभाबाई चोले, राधाबाई फड, रेखा फड, मीनाबाई केंद्रे, महिला मंडळ व गावकरी मंडळी उपस्थित होते। कामावर लवकर 5 वाजून घरी थांबते। 5 वाजले, 5:30 वाजले, 6 वाजले मुलगा येत नाही। 6:30 वाजता मुलगा पळत येतो। आई पळत येतो, आईला मिठी मारतो। आई त्याला विचारत असते, बाळा सरीला काय केलास, पेढे खाल्लास, बदाम खाल्लास, काय केलास सांग। तुमची आई विचारते, माझी आई मला विचारते, काय केलास बाळ। मुलगा काय करतो, एक कागद पुढे करतो। आई ती कागद उघडून बघते, त्यात पक्कड असते। माझे आईचे हात सकाळी दोन्ही हात भाजले, पण मुलगा पक्कड घेऊन येतो। मला वाटतंय हा कार्यक्रम घेण्याचा हाच मेन उद्देश आहे। आपण सगळे शेतकरी काम करून भाजायला लागलो, कुठतरी आपल्या या कार्यक्रमामार्फत आपल्या यशाची एक पकड तुमच्या हातात देता यावी, एक विचाराची पकड देता येईल म्हणून हे सगळे आयोजन केली। मला असं वाटतंय नक्कीच आपण आभार मानला पाहिजे।